नमस्ते. मी सौ दीपाली अमित दुधाळ, खोजनवाडी खोजनवाडी पंचायत समिती गणातून महाविकास आघाडी पॅनलमधून उमेदवार पदासाठी मी इच्छुक आहे. गणातून मी विकासाची वेगवेगळी कामं आपल्या विभागातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वर्गीय बाबुराव दादा दुधाळ यांचा वारसा त्यांचे चिरंजीव अमित उर्फ बंटी दुधाळ हे जपतायत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा त्यांचा हेतू आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांच्या पर्यंत कोणताही जातपात धर्म न ठेवता त्यांनी आपली विकासाची कामं किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तोच वारसा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. राजकारणाचे धडे माझे सासरे स्वर्गीय बाबुराव दादा दुधाळ यांच्याकडून आणि माझे पती अमित उर्फ बंटी दुधाळ यांच्याकडून मला राजकारणाचे धडे मिळालेले आहेत आणि हा त्यांचा वारसा मी पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. विकासाची कामे जी काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या राज्य सरकार आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांच्या पर्यंत लोकांच्या पर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. नमस्ते. मी आप्पा दुधाळ. आमच्या वहिनी खोजनवाडी पंचायत समिती गटातून उभारण्यास इच्छुक आहेत, तरी त्यांच्या उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही सर्व आमचं गाव, आमचा समाज, भावकी पूर्ण एकजुटीने आम्ही कामकाज करू. नमस्कार. मी ज्ञानदेव कृष्णा दुधाळ, मुक्काम पोस्ट देवनाळ. आत्ता सध्या आम्ही ह्या गणातून आमच्या वहिनी दीपाली बंटी दुधाळ या इच्छुक आहेत. तरी आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची पोच म्हणून आम्हाला त्या पक्षातून यांच्या तिकीट मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे. तरी आम्ही आजपर्यंत प्रत्येक पद गावातून एकजुटीनं एकमतानं आपलं सरपंच पद आणि सोसायट्या एकमतानं काढलेलं आहे. आजपर्यंत इलेक्शन लावलेलं नाही. तरी आम्ही सुद्धा माझे सौ महानंदा ज्ञानदेव दुधाळ 2017 पासून 2022 पर्यंत 5 वर्षे सरपंच पदावरून आम्ही पाणी फाउंडेशनचे कामे आणि इतर कुठलीही समाजाचे कामे व इतर गावातील विकास भरपूर केलेला आहे. तरी आम्हाला पाणी फाउंडेशनचं बक्षीस वगैरे सर्व मिळालं आहे. यासाठी आम्ही आमच्या गणातून, खोजनवाडी गणातून आमच्या वहिनी दीपाली यासाठी इच्छुक आहेत. तरी यांना तिकीट मिळावं ही आमची अपेक्षा आहे. नमस्कार. माझे नाव विठ्ठल सोपान दुधाळ. माझे सरपंच 2002 पासून 2007 पर्यंत मी सरपंच होतो. त्यावेळी आमच्या गावात बिनविरोध झाल्यामुळं त्यातून जी सुरुवात झाली, जी आज अखेरमध्ये थोडा टॉप आपला 1% इलेक्शन झालं. नंतर आम्ही गावात बरेच लोक गावकरी एकमतानं सोसायटी असू दे, ग्रामपंचायत असू दे, अनेक कुठल्या न्यायी पंचायती असू दे, सर्वत्र एकत्र येऊन आम्ही मिटवतो. तसं आमच्या गावात सर्व जातीपातीचे लोक राहतात, पण आम्ही ते कुठले समजत घेत नाही. परंतु सर्व एकत्र आल्यामुळं गावाचा विकास होण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करत असतोय वारंवार. मराठा समाज आहे, हरिजन समाज आहे, दलित समाज, बाकीचे इतर समाज आहेत, चर्मकार समाज आहे, कुंभार समाज आहे, आमचा धनगर समाज आहे. या सर्व जातीला आम्ही सर्व एकत्र राहण्याची आम्ही पहिलीपासून आम्ही संधी देतोयच. पण आम्ही त्याचा दुजाभाव कुठल्या पद्धतीने वागत नाही. सोसायटीचं इलेक्शन आम्ही आता सोसायटी ज्या वेळा स्थापना झाल्यापासून गोविंदराव विकास सोसायटी देवनाळ ही बिनविरोध कायमस्वरूपीच आहे. त्यातून आमचे काका स्वर्गीय बाबुराव दुधाळ ते असल्यापासून त्यांनी आम्हाला एक धडा शिकून दिले, बाबा गावात आपल्या भेदभाव राजकारण करायचं नाही, एकमतानं करायचं. आमचे गाव अजून सध्या सुद्धा बिनविरोधच आहे. सध्या आमच्या गावात सरपंच पदावर राजीनामा दिला आहे, तरी पण ते आता सध्या आरक्षण जाहीर होईल. ते झाल्यानंतर ते त्याप्रमाणे आमचं पुढचं आणि सरपंच आमच्या गावाला मिळू शकतोय. आणि तसेच प्रयत्न सध्याच्या चालू आमचे भाऊ बंटी दुधाळ यांची मंडळी दीपाली यांना पंचायत समिती गणातून विचार करून त्यांना तिकीट मिळावं ही आमची अपेक्षा आहे. नमस्कार. मी अमित बाबुराव दुधाळ. मी व आमचे वडील स्वर्गीय बाबुराव दादा दुधाळ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून, अनेक समाजकारणाच्या माध्यमातून अनेक वर्ष तळागाळातील लोकांशी कायम आमची घराण्याची नाळ जुळलेली आहे. या खोजनवाडी गणातील देवनाळ या गावी या असणारे आमचं जे मूळ गाव आहे, यातून आमची जी सुरुवात राजकारणाची झाली
ते आमच्यामध्ये एक माळकरी संप्रदाय असल्यामुळं सर्व जाती धर्मातील घटकांना एकत्र घेऊन ते गाव बिनविरोध जास्तीत जास्त कसं करता येईल व व्यसनमुक्ती गावात कशा पद्धतीने करता येईल, आध्यात्मिक गावामध्ये कशा अशी एक परंपरा आमच्या गावाला जी लाभलेली आहे हे सातत्य ठेवून आम्ही गाव अनेक वेळा आम्ही बिनविरोध निवडणूक करण्याचं आम्ही काम केलेलं आहे. तसेच माझ्याबरोबर असणारे इथे आमचे जे भाऊ असतील, आमचे आप्पादुळा असतील, ह्या आमच्या ज्या काकू होत्या 2007 ते 2012 कालावधीमध्ये ह्या पंचायत समिती सदस्य होत्या. तसेच आमचे दुसरे जे भाऊ होते ज्ञानदेव दुधाळ यांच्या पत्नी महानंदा दुधाळ या देखील कोरोना काळामध्ये अनेक चांगल्या पद्धतीचं काम करून त्यांनी गावामध्ये केलेलं आहे. तसंच पाणी फाउंडेशनचं काम अगदी महाराष्ट्रामध्ये जागतिक लेवलला चांगलं जत तालुक्यामधून देवनाळ गावाची ओळख ही त्यांच्या माध्यमातून तयार झालेली आहे. तसेच आमचे दुसरे भाऊ असतील, आमचे विठ्ठल दुधाळ असतील, यांनी त्यावेळी त्यांच्या काळामध्ये मला 2002च्या त्या कालावधीपासून 2007-08च्या कालावधीमध्ये राष्ट्रपती पुरस्कार हा तंटामुक्त गाव म्हणून त्यांना घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मला सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही एक दुधाळ कुटुंबाच्या वतीनं आम्ही या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वांना एकत्र घेऊन आणि सर्व समाज गटाला एकत्र घेऊन आम्ही काम करण्याचं काम करत आहोत. जर राजकारण करत असताना 80% समाजकारण आणि 20%च राजकारण हेच आमचं ध्येय धोरण आत्तापर्यंत आमच्या जे आम्हाला संस्कार जे झालेले आमच्यावर तेच आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत. ही जी आता निवडणूक चालू आहे या खोजनवाडी गटामधील या गणामध्ये माझ्या पत्नी सौ दीपाली दुधाळ या उच्च शिक्षित विभूषित असून त्यांना देखील समाजकारणाची आवड आमच्या या राजकीय या घराण्यामध्ये असल्यामुळं त्यांना देखील आवड आहे. त्या देखील उच्च शिक्षित असून देखील त्यांनी अनेक समाजकारणामध्ये स्वतःहून त्यांनी हेरीपणा भाग घेतात. माऊली फाउंडेशनचं आज काम जवळजवळ ते आज माझ्या पाठीमागे ते बघत आहेत. आज जर आपल्याला बघायला गेलं तर काल परवा ही जी यल्लामाची यात्रा झाली या यात्रेमध्ये गेली 17 वर्ष झालं तिथल्या लोकांसाठी पिण्याचं फिल्टरची पाण्याची व्यवस्था आम्ही या माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कायम सातत्यानं केलेलं आहे. अनेक अशी जी कामं आपल्याला सांगता येतील, कोरोना काळ असलं अनेक कामं असतील की आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु राजकारणाची गरज आम्हाला या भागामध्ये पडण्याचं कारण आहे की या जतच्या लगत असणारा हा मतदारसंघ आहे. म्हणजे अवघे जतपासून एक 4-5 किलोमीटर अंतरावर चालणार हा मतदारसंघ आहे. दोन्ही बाजूनं राष्ट्रीय महामार्ग असून हा जो मुख्य रस्ता आहे आमचा तो दुपदरी होण्याचा एक महत्वाचा जो आमचा जो विषय होता तो अजून देखील पूर्ण झालेला नाही. त्यामुळं या गणातील भागांना रस्त्यांची प्रामुख्याने सोय झाली पाहिजे. कारण येणार जाणारी शाळेची मुलं असतील त्यांच्यासाठी सोय झाली पाहिजे. येणारा जो व्यापारी वर्ग आहे आमचा त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचे रस्ते बनले पाहिजे हा देखील उद्देश आहे. जे वाड्या वस्त्या असतील तिथं देखील आम्हाला चांगल्या पद्धतीचे रस्ते आम्हाला देता आले पाहिजेत हा प्रामुख्य उद्देश आहे. जे नागरिकांचे जे आरोग्याच्या समस्या आहेत त्यामुळं या भागातील नागरिकांना एक सरकारी दवाखाना या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचा असावा असा एक आमचा एक मानस आहे की जेणेकरून लोकांच्या आरोग्याशी तिथं आपल्याला काही सोयी उपलब्ध करता येईल हा आमचा प्रामुख्य उद्देश आहे. ज्या इथल्या आता ज्या मराठी शाळा आहेत ज्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण या मुलांना भेटलं पाहिजे. इंग्रजी माध्यमातून या मुलांना शिकता आलं पाहिजे. अनेक तिथली मुलं आमचे आज खेडेगावातली मुलं असतील चांगल्या शहराच्या ठिकाणी जाऊन अनेक इंग्लिश स्कूलसाठी आज तिथं जात आहेत. परंतु जर चांगल्या पद्धतीच्या सुविधा चांगलं शिक्षण जर दिलं तर तेच त्यांच्या उपयोगाला येईल. त्यामुळं आम्ही आमच्या पत्नी या मूळ प्राध्यापक असल्याने शिक्षक पेशा असल्यामुळं त्यांना देखील त्या कामाची आवड असल्याने हा सर्व विषय घेऊन आम्ही तिथं जात आहे. ज्या ग्रामपंचायत असतील ज्या गाव लेवलला आज त्या जवळजवळ तो मोडकेस आलेला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीला भरीव निधी जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो मधला दुभाजक आहे पंचायत समिती या माध्यमातून अनेक घरकुलचे असतील अनेक जे योजना असतील या प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचं काम या आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. या ग्रामपंचायतीमध्ये जे रहिवासी असतील यांना कुठंतरी एक रोजगार निर्मिती या भागांना झालं पाहिजे. महिला बचत गटाच्या माध्यमातून या लोकांना घर बसल्यावर रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. या आपल्या जर भागाला बघायला गेलं तर दुष्काळी भाग म्हणून सातत्यानं या जर तालुक्याला आपण अवलोकन होतो. परंतु आपल्या भागामध्ये रेन वॉटर सारखी या शासनाच्या सोयी उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजेत. सौर ऊर्जा प्रकल्प या भागामध्ये आले पाहिजेत. निदान शेतीपूरक व्यवसाय या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कशा पद्धतीने आणता येईल हा देखील आमचा एक मानस आहे की जास्तीत जास्त शेतीपूरक व्यवसाय झाला तर रोजगार निर्मिती आपल्या भागातून या अनेक भागातून झाले असतील. आज म्हैशाची जर आपण कामं बघितलं तर जवळ 70-80% कामं आमची झालेली आहेत. परंतु उर्वरित जे 20% काम आहेत आज खोजानवाडी सारख्या गावामध्ये मोठा जो आपला डॅम आहे तो 80-90 हेक्टरचा तो डॅम आहे. परंतु जर चांगला पाऊस देखील होऊन या वर्षामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार जरी पाऊस झाला तरी खोजानवाडी हा तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे म्हैशालचं पाणी या भागातील या तलावामध्ये जे पाझर तलाव असते इथं प्रामुख्यानं आणणं हे गरजेचं आहे. त्यामुळं या
सर्व प्रश्नाची जाण असणारा माणूस या निवडणुकीमध्ये या लोकांनी निवडून दिलं तरच ही पुढचे कामं विकासाच्या दृष्टीनं करणं अति महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुमच्या आमच्यातील आणि सर्वांचे तळागाळचे प्रश्न जाण असणारे उमेदवार म्हणून आज लोकांनी आमच्याकडे बघितलं जातं, आमच्या घरांकडे बघितलं जातं. त्यामुळं आम्ही आमच्या घरातील उमेदवार म्हणून आमची पत्नी दीपाली दुधाळ यांना आम्ही या निवडणुकीमध्ये उभारण्यात आहोत. आणि आम्ही सर्वांच्या वतीनं आज आम्ही काही एक दोन दिवसामध्ये आम्ही अर्ज देखील दाखल करणार आहोत. आणि ही निवडणूक या भरघोस मतांनी या इथले नागरिक, इथले जनता आम्हाला निवडून देईल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक लागल्यास भरघोस मतांनी आपण सर्वांनी दीपाली दुधाळ यांना निवडून देऊन आपण सर्वांना आपले आशीर्वाद आम्हाला द्यावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube and never miss another update.